मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती अनेक मित्रमंडळी असतात, घरातील मंडळी असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो. काही ना काही घरगुती चर्चा, बाहेरच्या चर्चा या होतच असतात. मात्र काही काही वेळेस आपण जेव्हाही संवाद साधतो किंवा इतरांशी बोलतो, तेव्हा आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो किंवा जो अर्थ आपल्याला अपेक्षित नाही, जे बोलणे आपल्याला अपेक्षित नाही, त्या संदर्भाने वेगवेगळे तर्क हे बोलून दाखवले जातात आणि अशावेळी मग आपल्याला त्रास होतो. मित्रांनो, असा त्रास झाल्यानंतर आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा समजूनही सांगत असतो की आपले म्हणणे असे नव्हते, तर मला असे म्हणायचे होते. मित्रांनो, आपण अशावेळी कितीही समजून सांगितले तरी समोरचा व्यक्ती हा आपल्यावर विश्वास करत नाही आणि आणखी आपल्याला त्रास होत राहतो. असेच आपल्या संदर्भात होत असेल, आपल्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जात असेल आणि समजून सांगूनही समोरचा व्यक्ती मान्य करायला तयार होत नसेल, तर अशावेळी काय करावे? मित्रांनो, आपण जेव्हा संवाद साधतो आणि समोरचा व्यक्ती वेगळा अर्थ काढतो, तेव्हा एकच कार्य आपल्याला करायचे आहे. आपल्याला आपल्या संदर्भाने काय म्हणायचे होते यासाठी किंवा असे स्पष्टीकरण देण्यासाठी आपला अजिबात वेळ व्यर्थ घालवू नये किंवा आपल्याला स्पष्टीकरणच द्यायचे नाही. कारण कितीही आपण स्पष्टीकरण या संदर्भाने देत गेलो तर समोरचा व्यक्ती आपल्या अँगलनीच त्या गोष्टीला घेईल, आपला अर्थ जाणून घेणार नाही. आपला म्हणण्याचा ओघ काय होता हे नक्कीच जाणून घेणार नाही. म्हणून त्या ठिकाणी शांत राहणे, चूप राहणे आणि आपल्या कार्यासाठी वेळ देणे हेच अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.